कधी ऐकलंय का? एखादा देव स्वतः सांगतो, माझं मंदिर मोठं करू नका, मी देव नाही. हो, ही फक्त गोष्ट नाही, ही एक सत्य घटना आहे. एका छोट्याशा गावात घडलेली, जिथे श्रद्धा होती, विश्वास होता, पण एका स्वप्नाने सगळं बदलून टाकलं. ही आहे कथा सुनेगावाच्या कुत्रेश्वर महाराजांची. कुत्रेश्वर महाराज नाव साधं पण चमत्कार मोठे. पंचक्रोशी त्यांची कीर्ती पसरली होती. लोक दूरदूरवरून यायचे. कोणी आजारी असायचं, कोणी दुःखी असायचं, कोणी संकटात असायचं, आणि सगळ्यांचा एकच विश्वास, कुत्रेश्वर महाराज आहेत ना, सगळं ठीक होईल. लोक त्यांच्या चरणी. देवा, माझे रे दुहुक पहा, माझ्या प्रिय व्यक्तीला हरवले. कृपा करून मला शक्ती दे. हे दुहुक सहन करणं कठीण आहे. लोक त्यांच्या चरणी येऊन आपल्या इच्छा सांगायचे आणि आश्चर्य, त्यांच्या इच्छा पूर्ण व्हायच्या. हळूहळू कुत्रेश्वर महाराज फक्त एका कुत्र्याची मूर्ती राहिली नाही, ते लोकांच्या श्रद्धेचं केंद्र बनले. एक दिवस गावकऱ्यांनी विचार केला, आपण महाराजासाठी एक भव्य मंदिर का नाही बांधत? हो चला. उत्तम कल्पना आहे. आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. हो अगदी बरोबर. आणि मग काय, संपूर्ण गाव एकत्र आलं. कोणी पैसे दिले, कोणी काम केलं, कोणी सेवा केली. आन सुरू झालं. रोज थोडं थोडं करून पैसा जमा झाला. आणि काही महिन्यांतच एक भव्य दिव्य मंदिर उभं राहिलं. सगळ्यांच्या डोळ्यात आनंद होता, कारण आता कुत्रेश्वर महाराजांना योग्य स्थान मिळणार होतं. उद्या आपल्या गावातील कुत्रेश्वराची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. काय नियोजन? हो, सर्व तयारी झाली आहे. उत्तम, चला मग अंतिम तपासणी करूया. पण ज्या दिवशी मूर्ती बसवायची होती, त्या आधीच्या रात्री एक अजब घटना घडली. पुजारी महाराज, गावातील कुत्रेश्वर महाराजांच्या पुजारी झोपेत असताना अचानक त्यांच्या स्वप्नात कुत्रेश्वर महाराज प्रकट झाले. कुत्रेश्वर महाराज, तुम्ही माझ्या स्वप्नात, हा दिव्य प्रकाश, मी तुमचा सच्चा भक्त. माझं मंदिर बजरंगबलीपेक्षा मोठं नको. मी देव नाही, मी बजरंगबलीचा सेवक आहे. जर मला त्या मोठ्या मंदिरात बसवलं तर या गावावर संकट येतील. मला जिथे आहे तिथेच ठेवा, तेच तुमच्यासाठी योग्य आहे. पुढं बोलून कुत्रेश्वर अदृश्य झाले. सकाळी पुजारी महाराजांनी सगळ्या गावकऱ्यांना बोलावलं. गावकऱ्यांनो, मला रात्री एक स्वप्न पडलं. स्वप्न सांगितलं. संपूर्ण गाव शांत झालं. एकीकडे भव्य मंदिर, दुसरीकडे देवाची आज्ञा. काय करायचं? बराच विचार झाला आणि शेवटी एकच निर्णय घेतला गेला, देवाच्या इच्छेपुढे काही नाही. गावकऱ्यांनी ठरवलं, त्या भव्य मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बसवायची. आपण पंढरपूरवरून विठ्ठलाची मूर्ती घेऊन व आपल्या गावासाठी कोण जाणार पंढरपूरला विठ्ठलाची मूर्ती आणाय? व आपल्या गावासाठी मोठी जबाबदारी आहे, कोणतरी जायलाच हवं. पण कोण जाईल? इतका लांब प्रवास आहे. मला वाटतं आपला गणेश चांगला पर्याय हो, तोच जाईल. ती छान मूर्ती घेऊ आपण. हो, विठ्ठलाचे दर्शन पण घेऊ. सर्वजण खुश होतील. अगदी बरोबर, चला. हो चला. माऊली, आम्हाला एक विठ्ठल रुक्मिणीची भव्य मूर्ती पाहिजे. मिळेल का तुमच्याकडे? हो मिळेल. ही बघा आमची विठ्ठल रुक्मिणी मूर्ती. हो, पण भव्य आकारात हवी आहे. किती रुपयांना मिळेल? हो भव्य आकारात ही आहेत. ही पहा, 8,000 रुपये आहे. अरे वा, ही मूर्ती छान आहे आपल्या गावामध्ये बसवण्यासाठी. हो, खरंच ही अगदी योग्य आहे. नक्की साहेब, ही मूर्ती खूप पवित्र आहे. ठीक आहे, हीच घेऊया. अगं, गावकरी खूप आनंदित होतील. मी व्यवस्थित पॅकिंग करून देतो. मूर्ती पंढरपूरहून आणली गेली. विठोबाची यात्रा, आनंदाची गंगा. रात्रभर मूर्त्या तांदळामध्ये झाकून ठेवल्या गेल्या. हो, देवतांचे रक्षण करण्यासाठी. सकाळी पूजेसाठी ते उघडले जातील. पहा, तांदूळ मूर्तींना झाकतो आहे. आता रात्रभर सुरक्षित आहेत. कुत्रेश्वर महाराजांसाठी बजरंगबलीच्या मंदिरातच एक छोटंसं पण पवित्र स्थान तयार केलं. ओम नमो नारायणाय. नमम. नवदाम्पत्यानी होम हवन करून ओम शांती शांती शांती. महाराजांची प्राणप्रतिष्ठा केली आणि नंतर विठ्ठलाच्या मूर्तीचीही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा आनंददायक क्षण आहे. जय विठ्ठल की. त्या दिवसापासून गाव शांत आहे, सुरक्षित आहे
पण आजी एक प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो, देव मोठा की त्याचा सेवक? उत्तर एकच आहे, जो स्वतःला सेवक मानतो तोच खरा देव असतो. देवाची इच्छा तीच आपली इच्छा. सेवक बना, मोठे होऊ नका. जय बजरंगबली. श्री सत्य कुत्रेश्वर महाराज की जय. ऐका नाही खरी कहाणी पाहिले ना, मग आता लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री सत्य कुत्रेश्वर महाराज.